फायनली झालं ना आपल्या टॅटू स्टुडिओचं ओपनिंग. मी तर निघालो होतो डायरेक्ट स्टुडिओला जाण्यासाठी, कारण की आज ओपनिंगचा डे होता. माझ्या आयुष्यातील सगळ्यात भारी दिवस तर आज होता, कारण की माझ्या स्टुडिओची आज मम्मी पप्पाच्या हाताने पूजा होणार होती. पंडितजीने तर सगळी तयारी केलेली होती आणि लगेच पूजा करायला सुरुवात केली. ह्याच दिवसाची खूप दिवसापासून वाट बघत होतो, कारण की माझ्या मम्मी पप्पाच्या हाताने माझ्या स्टुडिओची कधी पूजा होणार, आणि तो दिवस शेवटी आज आला. पीसी काउंटरची पण पूजा करून घेतली आणि सगळी पूजा झाल्यानंतर इकडे माळ हार वगैरे पण लावायला सुरुवात केली. सगळेच पाहुणे मंडळी तर यायला सुरुवात झालेलीच होती. स्टुडिओमध्ये तर चांगली गर्दीच झाली होती. मग इकडे तर पाहुण्यांसाठी थोडासा ब्रेकफास्ट पण ठेवलेला होता, तो केला आणि आपल्याला लवकर ओपनिंग पण करायची होती. सरांनी बुके देऊन तर अभिनंदन केलं. तेवढ्यात ज्योतिराम भाऊ आले. मग तो क्षण तर आलेलाच होता की मम्मी पप्पाच्या हाताने आपल्याला रिबिन कट करायची होती. माझ्या आयुष्यातला हा क्षण खूप दिवसापासून वेट करत होतो. फायनली तो क्षण आज माझ्या आयुष्यात आलाच आणि ज्योतिराम भाऊ सोबत थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या. सगळेच अभिनंदन करत होते, पण ओपनिंग साठी तर भाऊ चक्क मुंबईहून आलेले होते. छत्रपती संभाजीनगर मध्ये माझं नव्याने स्टुडिओ पडतोय. सगळे तर अभिनंदन करतच होते, पण तुम्हाला पण चांगला आर्ट पाहिजे असेल तर आपल्या स्टुडिओला नक्की व्हिजिट करा. माझ्या आर्टचं कौतुक करण्यासाठी सिल्लोडून भाऊ पण आलेले होते आणि तसं तर टाइम खूप झालेला होता. तेवढ्यातच खास मित्र बाबा आम्हाला भेटण्यासाठी आणि माझं अभिनंदन करण्यासाठी तर जालन्याहून डायरेक्ट माझ्या स्टुडिओला पोहोचले. सगळा कार्यक्रम तर व्यवस्थित पार पडला, पण आता नवीन स्टुडिओ मध्ये फर्स्ट टॅटू करण्याचा विषय होता. मग काय, मम्मीच्याच हातावर आपल्याला पहिला टॅटू करायचा. आयुष्यात टॅटू करताना कधीच घाबरलो नाही, पण आईच्या हातावर टॅटू करताना खूप भीती वाटत होती. फायनली मम्मीचा टॅटू कंप्लीट केला.